अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास विरुद्ध फेक नॅरेटिव्ह अशी लढाई। निलेश युती धर्मासाठी अतिशय चुकीचे उदाहरण घालू पाहत आहेत। ते सत्तेत ज्या भाजपामुळे आले त्याच भाजपावर आता ते चिखलफेक करतायत। या खालच्या पातळीच्या राजकारणामुळे त्यांना जे नुकसान होईल ते खूप गंभीर असेल। खरंच निलेशला काय वाटतं? स्थानिक पातळीवर गुंडगिरी केली की नेता होता येतं? छे तसं होत नाही हो। त्याला समजत नाही यात त्याची स्वतःची राजकीय उंची कमी होते, त्याचा पक्ष संकुचित होतोय आणि तो जी युती मजबूत करत असल्याचा दावा करतोय ती युतीही कमकुवत होते। निलेश राणे केवळ चिखलफेक आणि क्षुद्र राजकारण करून स्वतःची प्रतिमा मलिन करत नाहीत, तर ज्या युतीचा ते भाग असल्याचं सांगतात तिच्या एकतेलाच धोका निर्माण करत आहेत। त्यांच्या वागण्यातून अगदी स्पष्ट होतं की मला तत्वांपेक्षा सत्ता जास्त महत्त्वाची आहे। माझ्या वाटेत फक्त कृतज्ञता नव्हे तर साधी शिष्ट सभ्यताही येऊ देणार नाही। ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक विकास कामे। सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून 2.5 वर्षात रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाला जवळपास 650 कोटी रुपये दिले। जिल्ह्याला 3,500 कोटींपेक्षा जास्त निधी दिला। जिल्ह्यातील कातकरी बांधवांना घर बांधण्याची स्वतःच्या मालकीची जमीन दिली। आरोग्य व्यवस्थेसाठी टेलिमेडिसिन सारखी सुविधा दिली। जिल्ह्याच्या विकासात निलेश राणे यांचे योगदान काय? आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये। चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे। अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी।